अगा चंद्रापासून उज्वळ, जेणे राविली वस्तू धवळ, तया ते काजळ म्हणीज तसे. आता पुन्हा अज्ञान हे कसं ठरत नाही, हाच विषय आपला आता चालू आहे. आता वेगळ्या पद्धतीने पुढे एक आणखीन वेगळा तर्क आहे. आता जो मागचा तर्क आहे त्याच्यावरच आहे. आता इथे मागचा तर्क म्हणजे काय, तर ही अज्ञानाची कल्पना करणं म्हणजे उजेडाला अंधार म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ की सत्याला असत्य म्हणून अज्ञानाची सिद्धी करणं. थोडक्यात जी वस्तुस्थिती नाही ती वस्तुस्थिती आहे म्हणून प्रस्थापित करणं. अगा चंद्रापासून उज्वळ, जेणे राविली वस्तू धवळ. अहो म्हणाले चंद्रापासून सुद्धा जी अधिक तेजस्वी आहे, उज्ज्वल आहे, अशी उज्ज्वल म्हणजे तेजाने अधिक प्रभावी आहे. जेणे राविली वस्तू धवळ, ज्यांनी अशी चंद्रापेक्षाही उजळ वस्तू रंगविली. राविली म्हणजे रंगवली, म्हणजे चंद्राच्या चांदण्यापेक्षाही अधिक शुभ्रता ज्याला आहे असं काही शुभ्र ज्यांनी निर्माण केलं, तया ते काजळ म्हणीज तसे. आणि त्या वस्तूला काजळ म्हटलं की जे काळं आहे. म्हणजे याला काय अर्थ आहे, थोडक्यात काय, चंद्राच्या चांदण्यापेक्षा उज्ज्वल म्हणजे पुष्कळ शुभ्र वस्तू. आता चंद्राच्या चांदण्यापेक्षा आणखीन पांढरं दिसणारं बर्फ आहे हिमालयामधलं, किंवा कापूर आहे की जो खूप स्वच्छ शुभ्र दिसतो. काही घ्या, फक्त त्यांना थोडासा एक अतिशयोक्ती अलंकार करून दाखवायचा आहे म्हणून ते म्हणाले चंद्रापेक्षा सुद्धा काहीतरी अधिक शुभ्र आहे असं रंगवलं, असं रेखाटलं आणि त्याला काजळ म्हटलं. म्हणजे आता आणखीन शुभ्र काय आणावं बरं असं. पहा, एखादी वस्तू भली चंद्रापेक्षाही उजळ केली, तिलाच का नामावली काजळ ठेविता येईल. म्हणजे चंद्रापेक्षा सोज्वळ वस्तू केली निर्मळ, तरी त्या निर्मळतेला काजळ सांग म्हणता येईल का. आता त्यांनी सांगितलं की बघा, त्या वस्तूला काजळ म्हणणं कसं अयोग्य आहे, होणारच नाही. त्या वस्तूला काजळ जसं म्हणता येणार नाही, तसं आम्हाला सगळ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या अज्ञानाची कल्पना करून विषय समजून घेणं योग्य ठरणारच नाही. आगीचे, आता सगळ्या अशक्यता शक्य कशा असत. आगीचे काज पाणी निफजा जरी आणि, अज्ञान इया वाहणी मानू तरी ते. म्हणजे अग्नी जे कार्य करायचं, अग्नीनी ते कार्य पाणी करू लागलं तर त्यांनी असं घडवून, निफजी म्हणजे घडवून आणलं. आगीचे काज पाणी निफजा जरी आणि, म्हणजे अग्नीचं कार्य पाणी जरी घडवायला लागलं तरी अज्ञान इया वाहणी मानू तरी ते. तर मग म्हणाले आम्हाला असं म्हणावं लागेल की अज्ञान या प्रकारे, वाहणी म्हणजे रीत, अशा प्रकारे अज्ञान हे असं तुम्ही म्हणता तसं आहे. अज्ञान इया वाहणी, वाहणी म्हणजे रीत, तुम्ही ज्या रीतीने अज्ञानाची मान्यता करा म्हणतात त्या रीतीने आम्ही अज्ञानाला मान्य करू. जर अग्नीचं काम म्हणजे अग्नीचं काम जर पाणी करायला लागलं तर मग ते म्हणतात दाह स्फोटादी अग्नीचे जरी जलकार्य करीसाचे, तरी ते दृश्य अज्ञानाचे पासून झाले म्हणता येईल. तरच आम्ही असं म्हणू की हे दृश्य जगत जे आहे ते अज्ञानापासून निर्माण झालं आहे. नाही तर आम्ही काही ते मान्य करणार नाही. म्हणजे दाह स्फोटादी सकळ अग्नीचेच कार्य निव्वळ, तेच कार्य निर्माण जल कोठून करी. अग्नी ह्या गुणधर्माला जर दाह स्फोट आदी हे कार्य दिलेलं आहे, तर जल दाह स्फोट करता असं कसं म्हणता येईल. ते केवळ अग्नीचं कार्य आहे. जलाच्याने अग्नीचे न करवे कार्य साचे. जलाला काही अग्नीचं कार्य करवत नाही किंवा त्याला ते करणं शक्य नाही. तैसे या दृश्याचे मूळ अज्ञान मुळीना. तसंच या दृश्याचं मूळ अज्ञान नाही. या दृश्याचं मूळ परमात्माच आहे. कळी पूर्ण चंद्रमा आणून मेळी आमा, तरी ज्ञान हे अज्ञान नामा पात्र होईजे. दुसरा दृष्टांत, कळी पूर्ण चंद्रमा, पूर्ण कलांनी युक्त असलेला चंद्र, पूर्ण म्हणजे पौर्णिमा, पौर्णिमेचा चंद्र आहे. आणून मेळवी आमा, आणि त्या दिवशी तो अमावस्येची स्थिती दाखवतो आहे. तरी ज्ञान हे अज्ञान नामा पात्र होईजे. तरच ज्ञानाला अज्ञान म्हणता येईल, अन्यथा नाही. कारण पौर्णिमा याचा अर्थच तो पूर्ण कलांनी युक्त आहे. पौर्णिमा याचा अर्थच तिथे उजेड आहे, चांदणं आहे, त्याची प्रभा आहे आणि कौमुदी तिचं सौंदर्य आहे, त्याच्या प्रभेचं, त्याच्या चांदण्याचं. आता तिथं अमावस्या तो प्रकट करतो या बोलण्यालाच काही अर्थ नाही. आणि म्हणून ते म्हणतात जेव्हा हे असं सिद्ध होईल
की पौर्णिमेचा चंद्र अमावस्येचा काळोख दाखवतो, तेव्हा इथे जे अज्ञान आहे, तरी ज्ञान हे अज्ञान नामा पात्र होईजे, तर ज्ञानाला अज्ञान म्हणावं लागेल. तर जरी पौर्णिमेचा हिमांश दाखवू शकेला अवस, तरी अज्ञान या नावाचं ज्ञान पावेल विबुध. म्हणजे बुध हो पौर्णिमेसी, अमावस्या न दावी शशी, तैसे या निखळ ज्ञानासी अज्ञान दाविता येईना. शब्द त्यांनी निखळ वापरून जास्त स्पष्टीकरण दिलं. निखळ ज्ञान म्हणजे परमात्म स्वरूप, हे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचं ज्ञान आहे. त्याला आपण निखळ ज्ञान म्हणतो, की धर्म अधर्माच्या पलीकडचा धर्म आहे, जे धारण करण्याचं सामर्थ्य, तो निखळ धर्म आहे. आमचा लौकिक धर्म काय आहे? पदार्थाला धारण करील. जेव्हा पदार्थाला धारण करील असं म्हणतो, तेव्हा पदार्थाला धारण न करणारा गुणधर्म आम्ही दाखवून दिलाय. म्हणजे कसं? मिठाचं मीठपण धारण करणं हे त्या खडे मिठाला शक्य आहे, अगदी आमच्या टाटाच्या आयोडाईज मिठाला पण शक्य आहे. पण त्या मिठाचं मीठपण केव्हा राहत नाही? जेव्हा त्याच्यामध्ये पाणी मिसळलं जातं तेव्हा. पाण्यात गेल्यावर मिठाचा आकार राहत नाही, मिठाचा गुणधर्म राहतो, पण त्या ठिकाणी मीठ हे मीठ ह्या अस्तित्वाने राहत नाही. आता ते जलात मिसळलं, आता त्याला पुन्हा मीठपणाला आणायचं असेल तर त्या पाण्याचं ऊर्ध्वपातन केलं पाहिजे किंवा ते आटवत आणलं पाहिजे, म्हणजे तळाशी पुन्हा मीठ शिल्लक राहील. तर तसं यांनी सांगितलं की म्हणाले, जेव्हा हे निखळ ज्ञान आम्ही सांगतो, तेव्हा निखळ ज्ञानाच्या पातळीवरती हे अज्ञान आणि ज्ञान राहत नाही. जोपर्यंत तुम्ही व्यवहाराच्या पातळीवरती तत्वज्ञान जाणून घेत आहात, तोपर्यंतच त्या ज्ञान आणि अज्ञान शब्दाला महत्व आहे. व्यवहारात सुद्धा मी खरं बोलते आहे हे जेव्हा आपण सांगतो, तेव्हा खोटं बोलते आहे असा आरोप तरी आहे, किंवा आपल्याला मी खोटं बोलत नाही हे सिद्ध करायचं आहे, म्हणून मी खरं बोलते असं म्हणतो. आणि व्यवहारात आपण असं म्हणतो की आपलं कितीही खरं असलं तरी दुसऱ्याला एकदा सांगावं, किंवा ही अशी अशी वस्तुस्थिती आहे, माझ्या दृष्टीने हे सत्य आहे. पुन्हा पुन्हा सत्य सांगायची काय गरज आहे? जेव्हा आम्ही पुन्हा पुन्हा दुसऱ्याला माझं बोलणं कसं खरं आहे हे सांगतो, याचा अर्थच असा की आम्ही मनामध्ये आधी असत्य स्वीकारतो. आम्ही स्वीकारलं ना असत्य, की हे असत्य आहे, हे दुसरा काय म्हणतो याच्याशी नाही, तू जे म्हणतोस ते मत मी स्वीकारलं, की तू म्हणतोस मी असत्य बोलतो आहे, हे मत मी ग्राह्य धरलं, म्हणून मी सत्याची पुन्हा पुन्हा तुला ती बाजू सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिलो. कारण वकिलाला तेच करावं लागतं, पक्षकाराला तेच करावं लागतं, की तू सांगतो आहेस हे असत्य आहे, हे मी स्वीकारलं आहे, म्हणून माझी सत्याची बाजू तू सांगतोस तितक्या परीने मी पटवून देतो. कारण हे आमचं काम आहे, आमचा व्यवसाय आहे, आणि ही कोर्टाची पद्धती आहे, आणि त्यामुळे तुम्हाला कसे सिद्ध करता त्याच्यावर निकाल अवलंबून आहे. पण व्यवहारामध्ये किंवा आपल्याकडे तत्वतः असं म्हटलंय की आम्हाला काही आवश्यकता नाही आहे की हे माझं सत्य आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगायचं काही कारण नाही. एकदा सांगितलं स्पष्टीकरणार्थ दुसऱ्यांदा सांगितलं. अगदी फार मोठी माणसं आहेत आणि विषय फार गहन आहे, तिसऱ्यांदा सांगितलं, विषय संपला. की मला जे सांगायचं आहे ते माझं सांगून झालेलं, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, त्याला काय करणार? कारण तुम्ही जे म्हणतात ती गोष्ट मला मान्य नाहीच आहे ना. मला काय सत्य आहे हे मान्य आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की जे निखळ सत्य आहे त्याच्या ठिकाणी अज्ञान राहणारच आहे कुठे. त्या ठिकाणी ज्याला आम्ही व्यवहारात ज्ञान म्हणतो तेही राहत नाही, आणि ज्याला आम्ही व्यवहारात अज्ञान म्हणतो तेही राहत नाही. या दोन्हीच्या पलीकडे त्याचं ज्ञान हे स्वरूप आहे. आता ते पुढे म्हणतात, वोर सोनी लोभे विषका अमृत दुभे, ना दुभे तरी लाभे विषची म्हणून. आता म्हणाले वोर सोनी म्हणजे अतिशय प्रेमाने, कुणाच्या वरच्या तरी लोभाने म्हणजे आसक्तीने विषाला असं वाटलं की विषच आहे, आता हा माझ्या प्रेमाचा मनुष्य आहे, याला माझ्या विषाचे परिणाम भोगायला लागू नयेत, म्हणून विषापासून निघणारा जो स्राव आहे तो काय अमृत होणार आहे का? म्हणाले शक्य आहे का त्याचं अमृत? त्याला किती प्रेम वाटलं त्या विषाला, समोरच्या माणसाला, की माझ्यापासून त्याच्याकडे माझा गुणधर्म पोचू नये असं जरी त्याला वाटलं तरी असं घडणार आहे का, असा ते प्रश्न विचारतात. विष का अमृत दुभे? त्याला वाटलं म्हणून विषाला काही अमृताचे गुणधर्म निर्माण करून दुसऱ्याला देता येईल का? ना दुभे तरी लाभे विषची म्हणून. आणि जरी त्यांनी ते दुभलं नाही प्रेमाने किंवा त्यांनी काही विचार केला नाही, तरी केव्हाही विषापासून निघणारी वस्तू ही विषारीच असणार आहे.
ते विष ज्यात मिसळलं जाईल ते विषारी आहे. ते विष ज्याच्यामध्ये ते वापरायचं आहे तिथे ते कोणत्याही कारणाने वापरलं तरी त्याच्या विषाच्याच गुणांनी ठरलं तर लाभदायी ठरेल. म्हणजे जसं त्या होमिओपॅथीमध्ये लॅकेसिस नावाचं औषध वापरतात ते सापाच्या विषापासून निर्माण केलेलं आहे आणि ते औषध पुष्कळशा रोगावरती उपयुक्त आहे. म्हणजे ते काय करतं, एक विष दुसऱ्या विषाला मारतं. म्हणजे तो जो रोग आहे तो जो देहाला विषच आहे, तो रोग जो आहे तो देहाला त्रासदायकच आहे, तर ती त्रासदायक गोष्ट नष्ट करण्याचं काम दुसरी त्रासदायक गोष्ट करते. आणि त्यामुळे त्यांना म्हणजे त्या विषाला तिथे सुद्धा अमृतत्व येतं असं नाही. ते दोन एका गुणाचे आहेत, फक्त एका गुणाचे असून एकमेकांशी सातम्य साधतात आणि वेगळा गुणधर्म प्रकट करतात. म्हणून त्याचा त्याच्यावरती उपाय ठरतो. ते त्या प्रमाणात घेतलं आहे म्हणून. आणि ते जर त्या प्रमाणात नाही घेतलं, योग्य प्रकाराने जर त्याचं औषध बनलं नाही तर ते त्याला त्रासदायकच होणार आहे. म्हणजे विष सुद्धा त्याचे हा गुणधर्म प्रकट करायला सुद्धा त्याच्यावर फार मोठी प्रक्रिया आहे की त्या विषाचं विषपण घालवून त्यातला फक्त जो गुणधर्म आहे तो काढला आणि त्या गुणधर्माने त्या समान धर्माला मारला. आता कारण त्यांचं तत्वच आहे ना, समम शमयते समहा. म्हणजे दोन समान गुणधर्माच्या वस्तूंचाच एकमेकांशी सामरस्य होतं आणि त्या एकमेकांच्या सामरस्यामधून त्या पहिल्या ज्याला कोणाला आपल्याला दूर करायचंय त्याला त्या समभावातून काढून टाकता येईल अशी भूमिका आहे. काट्यानी काटा काढणे अगदी बरोबर हे आहे की काट्यानी काटा काढणे. विषापासून अमृत न निघे कदा खचित, जे का विष ते विषाप्रत उपजवी. की काही विष वेगळं होणार नाही असंच असणार. आता म्हणून समजा विष काही व्याले, म्हणजे समजा विषापासून काहीतरी निर्माण केलं आणि त्याने कोणा जीवविले तरी मग त्या का शोभले भले विष म्हणणे. मग आता त्याला विष म्हणावं का. अतिशय प्रेमे भला, जरी विषाने पाना सोडिला तरी काय ते अमृताला प्रसवेल. पण म्हणाले त्याच्यापासून अमृत निर्माण होईल का. विषापासून अमृत न निघे कदा खचित, जे का विष ते विषाप्रत उपजवी. की जे विष आहे ते विषच निर्माण करतं. जशा कॅन्सरवरच्या ट्रीटमेंट्स आहेत, रेडिएशन्स आहेत किंवा किमोथेरपी आहे, हे सगळं त्या पेशींनाच जाळणार आहे. तो त्याचाच गुणधर्म प्रकट करतो, फक्त त्याचा गुणधर्म वेगळ्या प्रकाराने वापरून घेतला आहे एवढाच भाग आहे. म्हणून तो काही त्या जीवाला जीवदान देणारा नाहीये. ते विष त्याला मारणारच आहे, पण त्याला अगदी फोकस्ड मारण्याने त्या देहाला जर काही लाभ होतो आहे तर तो लाभ करून घेतला आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की त्याला तुम्ही अमृत म्हणणार का विष म्हणणार. की एखाद्या विषाने जर एखादा जीव जगला तर त्याला विष म्हणणार का अमृत म्हणणार. त्याला त्याच्या जगण्यापुरता जरी लाभ झाला तरी विषाचा गुणधर्म विषाचाच आहे असंच म्हणणार, कारण गुणधर्म काही बदलणार नाहीये त्याचा. आणि म्हणून ते पुढे जाऊ आपण. तैसा जाणणे याचा व्यवहार, जेथ माखला समोर तेथ आणि जे पुरू अज्ञानाचा. आता वरचा संदर्भ धरलाय त्यांनी. तैसा जाणणे याचा व्यवहार, जाणणे याचा निखळ ज्ञानाचा. निखळ ज्ञानाचा जो व्यवहार आहे, जेथे माखला समोर तेथे आणि जे पूर्व अज्ञानाचा. आता हा जो व्यवहार आहे हा ज्याच्या ठिकाणी ओतप्रोत माखला समोर, माखून टाकलं म्हणजे सगळंच त्याला ओतप्रोत भरून राहिलेलं आहे, त्याच ठिकाणी अज्ञानाचा पूर आला आहे किंवा त्या ठिकाणी अज्ञान आहे. तेथे आणि जे पूर्व अज्ञानाचा, तिथे अज्ञानाचा पूर आणता येईल का किंवा तो येईल का. जर ही एक गोष्ट पूर्ण ज्ञानाने भरलेली आहे असं म्हटलं तर त्या भरलेल्या ज्ञानामध्ये अज्ञानाला स्थान आहे का. तिथे स्थानच असणार नाही. जसं आपण म्हणतो की केव्हा त्याला स्थान राहील दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूला. तत्वज्ञान सांगताना आपण जसं म्हणतो की तो परमात्मा सगळीकडे घन दाट भरलेला आहे. म्हणजे त्या परमात्म्याशिवाय वास्तविक पाहता कुठेही कसलीही जागा शिल्लक नाही. आम्हाला ही पोकळी वाटते, आम्हाला असं वाटतं इथे काही व्याप्त नाहीये म्हणून आम्ही इथे घर बांधू, ही जमिनी ह्या मोकळ्या आहेत, इथे प्लॉट घेऊ, आम्हाला ते मोकळं वाटतं. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने काहीच मोकळं नाहीये.
ते त्यांनीच भरलेलं आहे. म्हणजे ती जी निखळ जाणीव आहे त्यांनी सगळं भरलेलं असल्यामुळे आता यात अज्ञान कुठे भरेल, असा ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पुढे विचार मांडलाय. ते म्हणाले त्या निखळ ज्ञानाच्या ठिकाणी त्या अज्ञानाला जायला वावच नाहीये. आम्ही व्यवहारामध्ये ज्ञान आणि अज्ञान हा भेद करतो. का करतो? कारण आमच्या समजुती करता करतो, आम्हाला समजून घेण्याकरता करतो. म्हणून ज्ञान आहे म्हणून अज्ञान आहे, किंवा अज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे. हे एकमेकांच्यावरती परस्परावलंबी आहे. एक आहे म्हणून दुसरा आहे. हे आता जेव्हा हे सगळे अध्याय होत येतील तेव्हा एकदा आपण त्या सगळ्याचा परामर्श घेणार आहे. कारण आपण काय काय करत इथपर्यंत आलो ते सुटलं की आपल्याला कळत नाही. म्हणजे मागे सुद्धा त्यांनी का पुरुष आणि प्रकृतीच्या ठिकाणी म्हटलं, कारण परस्पर संबंध कसा आहे आणि हे सगळं तत्वज्ञान हे कुठे कुठे कोणत्या कोणत्या परस्पर संबंधावरती अवलंबून आहे. त्याचा विचार आपण केला की आपल्या डोळ्यापुढे सगळा अमृत अनुभव येईल. आत्ता कसं एक एक भाग आपण पक्का करत चाललो पुढे. तैसा जाणणे याचा व्यवहारू जेथे माखला समोरू, अगदी पूर्ण त्याला पूर्ण माखून टाकलंय, दुसरं काही ठेवलं नाही तेथे. आणि जे पूर्व अज्ञानाचं आणि तिथे अज्ञान आलं म्हटलं तर कसं येईल म्हणाले, तिथे जागाच नाही त्याला यायला. तेवी जेथे या निखळ ज्ञानाचा व्यवहार ओतप्रोत साचा, ज्याच्या ठिकाणी निखळ ज्ञानाचा व्यवहार आहे, म्हणजे व्यवहारात आम्हाला जसे संत दिसतात तसं संतांच्या ठिकाणचा व्यवहार सगळा निखळ ज्ञानामध्ये. आता संतांना अज्ञान निर्माण झालं, ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी अज्ञान प्रकट झालं, कसं म्हणणार? जे आजचे पंडित विद्वानच म्हणू शकतात. ते काय म्हणतात, माऊलींना पहिल्यांदा मांडे खायची इच्छाच का झाली? हे एवढे ज्ञानी पुरुष, त्यांना मांडे खाण्याची इच्छा का झाली? झाली तर झाली. ते मांडे बनवायला जे खपरेल पाहिजे ते काही मुक्ताबाईंना मिळालं नाही, म्हणून त्या परत आल्या. मग त्या आल्यानंतर हे सगळं जे काही प्रकरण आहे आणि सगळ्या लोकांचं वागणं आहे, ती जी वाळ आहे, त्या अशा सगळ्या घडलेल्या प्रकरणांमधून त्यांना राग आला, दुःख झालं, ते उद्विग्न झाले आणि त्यांनी ते खोलीबंद करून घेतले. आणि मग मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश केला की जग झाली या वन्ही संती व्हावे पाणी. त्यांनी सांगितलं जेव्हा जग आग होतं तेव्हा संतांनीच जल झालं पाहिजे. मग तुम्ही का दार लावून बसलात? मग आता कवित्व कुठे सुरू होतं? इथे की ज्ञानेश्वर महाराजांना राग आला. राग हे मोठंच अज्ञानाचं लक्षण आहे. कामक्रोध हे सगळे विकार आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे विकारांनीच युक्त आहे. आणि ह्या सगळ्या विकारांनी युक्त असलेल्याला संत कसं म्हणावं? म्हणजे यांच्या ठिकाणी काही ते सगळं इतकं पूर्णत्वाला प्राप्त झालं आहे असं नाही, असं म्हणून त्याच्यावरती जी टिप्पणी केली जाते. आता त्या टिप्पणीला काय म्हणावं? हा जो व्यवहार आहे, या व्यवहारामध्ये ते आलेच आहेत कशा करता? जे पूर्ण ज्ञान आहे, आता आपल्याला जर कळलं की हे निखळ ज्ञान आहे, या निखळ ज्ञानावरती घडलेला प्रसंग आहे, हा घडलेला प्रसंग त्या निखळ ज्ञानाच्या मध्ये घुसतो का त्या निखळ ज्ञानाच्या कॅनव्हासवरती कुणीतरी रेघोट्या मारतो की ज्या रेघोट्या त्या कॅनव्हासवरती उठत नाहीत? जो पांढरा कॅनव्हास आहे त्याच पांढऱ्या कॅनव्हासवरती जर पांढऱ्या खडूनी काही निर्माण केलं तर त्या पांढऱ्या खडूचं त्याच्यावर काही निर्माण झालं आहे हे आम्हाला दृश्य आहे का? कारण त्याच्यावर तो खडू उठत नाही. असा कॅनव्हास आहे की जो गुळगुळीत प्लास्टिकचा आहे असं धरून चाला, की ज्याच्यावरती खडूनी रेघा मारल्या तर त्या उठतील का आणि त्याचं चित्र निर्माण होईल का? ते होणार नाही. म्हणून हे जे ज्ञानाने परिपूर्ण असलेले योगी आहेत, यांच्या चरित्रात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या त्यांच्या मूळ स्वरूपापर्यंत त्या जातच नाही. कारण ते आता पुढे सांगतील आपल्याला, कारण ते ज्या स्थितीत आहे ती स्थिती आगाचे घडलेची नाही, त्याची वार्ता पुससी काही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काहीच घडत नाही, त्यांच्या दृष्टीने फक्त व्यवहार घडतोय. हा जो व्यवहार आहे हा कशा करता आहे त्यांना माहित नाही, त्यांना ते माहिती करून घेण्याची गरज पण नाही. कारण त्यांच्याकडून जो व्यवहार घडवून घेत आहे ते कोण घेत आहे? परमात्मा घडवून घेतो. का घडवून घेतोय? कारण हे प्रकृती आयत्त नाहीच आहे, हे भगवद आयत्त आहे. आयत्त म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असलेले, पूर्णपणे भगवंताला समर्पित असलेले. आम्ही कसे आहोत? अधीन असलेले. आम्ही कसे आहोत? आम्ही प्रकृतीच्या अधीन आहोत. की जरा थंडी पडायला लागली की आपण म्हणतो त्या अगदी लगेच उठल्या म्हणाल्या घ्या पायाखाली. म्हणजे मला काही असं वाटलं की नाही, माझ्या लक्षात आलं होतं की आपण घेऊया, पण पुन्हा म्हटलं ठीक आहे एवढं काय वाटत नाही. पण त्यांना वाटलं चला ही एवढी थंडी आहे, या बाईनी पुन्हा तासभर पाय खाली ठेवायचे,
त्यापेक्षा आपलं त्या आसनावर बसलेल्या बऱ्या. म्हणजे ही काही प्रकृती आहे. त्या माहिती आहे की आमच्याकडे आमच्या देहाला प्रकृती अधीनता आहे. आम्ही जर त्या देहाची किंवा त्या प्रकृतीची काळजी नाही केली तर तिचे विपरीत परिणाम आम्हाला भोगावे लागतील. कारण आमची अधीनता प्रकृतीशी आहे, यांची अधीनता प्रकृतीशी नाहीये, भगवंताशी आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात घडणारी जी घटना आहे, आपण कितीतरी वेळा बोललो की तुकाराम महाराजांच्या मुलांना 6 दिवस आणि 7 दिवस खायला मिळालं नाही, तर त्यांची मुलं का कुपोषित राहिली नाहीत? व्हायला हवी होती त्यांची मुलं कुपोषित. त्या मुलांना व्हायला हवे त्या अनेक प्रकारची दुखणी का नाही झाली? कारण तुकाराम महाराजांचं छत्रच असं त्या जीवांवर उभं आहे की ते सगळे जे परिणाम आहेत ते त्यांच्याकडे येणारच नाहीये. खायला मिळो की न मिळो, यांची जीवन जी आहेत ती टोटली प्रोटेक्टेड आहे. यांच्या जीवनापर्यंत ते प्रकृतीच्या अधीन तुकारामांनी ठेवलंच नाही. म्हणून आपल्या संत तुकाराम सिनेमात सुद्धा त्यांनी त्यांच्या पत्नीचा तो प्रसंग फार छान घेतलाय. तिने ते सगळं अंगावरती वेढून घेतलं, सगळे दागदागिने घालून घेतले, मुलांना नवीन कपडे चढवले, ते सगळे आलेले नजराने उतरवून घेतले. तुकाराम महाराजांनी सोडा, आपले आपले फाटके कपडे घाला, हे देऊन टाका, काय हे आम्हाला विष आहे. हे घेतल्याने तुम्ही श्रीमंत व्हाल आणि हे घेतल्याने तुम्ही सुखी व्हाल, ही जी तुमची धारणा आहे हे तुमचं अज्ञान आहे. तुम्ही आज ज्या स्थितीत आहात त्या सगळ्यावरती फक्त कुणाची कृपा आहे? तर तुकारामांची कृपा आहे. त्यांना माहिती आहे जोपर्यंत माझ्या आज्ञेत हे जीव आहेत आणि मी सांगतो त्याप्रमाणे आचार करतायत तोपर्यंत यांना काही भय नाही. ज्या दिवशी या आचाराच्या ते पलीकडे जातील त्या दिवशी ते प्रकृतीच्या अधीन होतील, जर त्यांचा अधिकार नसेल भगवद आयत्त राहण्याचा. आणि ते त्यांच्या अवलीनी पण सिद्ध केलं. त्यांनी जाताना सांगितलं, मी आता जातो आहे, तू माझा प्रपंच जन्मभर केलास, आता माझ्या परमार्थात सुद्धा माझ्या बरोबर चल. मी मोक्षाला चाललो ती म्हणून नको, ती माझी मंगळाई आहे, ती माझी म्हैस आहे, ती माझी मुलं आहेत, मी सोडून येत नाही. ते म्हणले ठीक आहे ना, काय त्यांना काय फरक पडतो? त्यांना एवढंच आहे की जे आपल्या ठिकाणी अनन्य भावाने शरणागत होऊन राहिले. आता जिजाईंचा किंवा त्या अवलीचा पूर्ण श्रद्धा तुकारामांवर आहे आणि ती त्यांना जेवायला घातल्याशिवाय ती माऊली कधी बिचारी जेवली नाही. किती काट्या कुट्यातून कष्टाने सगळे कष्ट करून त्या घेऊन जायला लागल्या भाकरी, इतक्या वर तरी जायची. मग आता विठोबाने दर्शन तिला दिलं ना, का दिलं? कारण तिच्या भावाकरता दिलं. आता हे दर्शन का दिलं? हा चरित्राचा प्रसंग कशात आहे? हा चरित्राचा प्रसंग व्यवहारात आहे. म्हणजे ह्या प्रसंगाकडे कसं बघावं लागेल? ज्ञान अज्ञान, भाव आणि भावहीनता या पातळीवर बघावं लागेल की तिचा भाव कुठेतरी एका ठिकाणी सच्चा आणि प्रामाणिक आहे आणि त्या भावाकरता लौकिकामध्ये परमात्मा तो भाव जाणतो म्हणून त्या भावाचं फळ देतो. हे व्यवहारात आहे. त्या भावाचं तिला फळ मिळालं म्हणून तुकारामांच्या बरोबर वैकुंठाला जाण्याचा अधिकार नाही मिळाला, कारण तिची वृत्ती ती बनलीच नाही. जोपर्यंत ती भगवत आयत्त होत नाही तोपर्यंत तुकारामांच्या बरोबर आपण निघून जावं असं तिला वाटणारच नाही, कारण तिचा अंतःकरण प्रकृतीच्या अधीन आहे. पण तिच्या अंतःकरणातली जी काही सात्विकता आहे त्या सात्विकतेचे लाभ आणि त्या उत्कट भावाचे लाभ भगवंत दिल्याशिवाय ठेवत नाही. तो देतोच, तो कोणाचे उधारी ठेवत नाही. नामदेवानी म्हटलंय तसं, घेसी तैसा देसी ऐसा अससी तू उदार. पण घेतलं तर ते तो दिल्याशिवाय राहत नाही, तो आपल्याकडे काही ठेवून घेत नाही. हिशोब ज्याचा त्याला मोकळा करतो. म्हणजे इथे आपल्याला जाण्याचा हिशोब किंवा व्यवहार एकच आहे की संत आणि त्यांचे व्यवहार. आपण ज्ञानेश्वरांपाशी आलो होतो की ज्ञानेश्वरांच्या चरित्रामधले आपल्याला न कळणारे घटना प्रसंग आहेत, त्याचे अर्थ आम्ही लावतो. त्याचे अर्थ आम्हाला लावण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं की ज्ञानेश्वरांना वाटलं म्हणून ज्ञानेश्वर रागावले, ज्ञानेश्वरांना वाटलं म्हणून मांडे खायची इच्छा. ज्ञानेश्वरांना चित्त नावाची गोष्टच नाहीये. त्यांना काय वाटणार आहे त्यांना काय नाही वाटणार आहे, त्यांना काहीच नाही वाटणार आहे. भगवंत एक संकल्प देतो, तो संकल्प भक्त चालवतो. मग भले ते चांगलं आहे का वाईट आहे, जग मला बरं म्हणतं का, त्याच्याशी त्याला काही घेणं नाही. जर त्याच्या अंतःकरणात असा विपरीत संकल्प येऊ शकतो एका संताच्या, असं आपण धरलं क्षणभर, तर तो विपरीत आहे हे त्याला कळतं म्हणून तर तो ज्ञानी आहे ना. मग आलेला असा वैकल्पिक संकल्प जो स्वीकारायचा
की जो आपल्या चरित्राला बाधक आहे तो कसा स्वीकारेल? तो आपल्या ज्ञानाने त्याला छेद देईल, पण त्याच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान नावाची गोष्ट शिल्लक नाही आहे. ते आपल्याला सांगताय की व्यवहाराच्या पातळीवर आम्ही ज्याला ज्ञान आणि अज्ञान म्हणतो, व्यवहाराच्या पातळीवरती ज्याला आम्ही हे त्यांच्या चरित्रात घडलं तर त्यांना शोभणार नाही म्हणतो, आणि हे त्यांच्या चरित्रात घडलं तर शोभेल म्हणतो. त्यांच्या चरित्राला शोभा याच्यातून आता अक्कलकोट स्वामी महाराज कुठे बसायचे? त्यांचं सगळं जर चरित्र पाहिलं, कुठेही जाऊन बसायचे, कितीही गाणीत बसलेले असायचे. मग आता त्यांनी असं राहावं का? त्यांनी असं ते म्हणतील मला काय त्याच्याशी? भगवंतानी हे कर सांगितलं, मी हे करतो. साईबाबांनी, गजानन महाराजांनी, हे सगळे अवली आहेत, ते त्यांना काहीतरी वाटतं म्हणून ते करतात अशी ही भानगडच नाही आहे. त्यांना वाटतं म्हणून ते काहीच करत नाही. त्यामुळे ते ज्ञानाचा पण आश्रय करत नाहीत आणि ते अज्ञानाचा पण आश्रय करत नाही. ते ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीच्या पलीकडे. म्हणून ते इथे काय म्हणतात आता, तैसा जाणणे याचा व्यवहार, म्हणजे निखळ ज्ञानाचा जो व्यवहार आहे, जेथे माखला समोरू अंतर्बाह्य हा व्यवहार ज्याला माखून म्हणजे ज्याला ओतप्रोत भरून राहिलेला आहे आत बाहेर, तेथे आणि जे पूर्व अज्ञानाचा, तिथे अज्ञानाचा पूर येईल. पूर म्हणजे अज्ञान इतक्या, आणि पूर केव्हा येईल आणि पूर शब्द का वापरला? जे पहिलं आहे ते लोटून देऊन आपल्याला प्रस्थापित करणं, तर पूर्ण नुसता प्रवाह विचारा जाईल बाजूनी, पण इथे पूर अज्ञानाचा आला तर तो ज्ञानाला दूर करील. असं होईल का? असं ते म्हणतात की जो निखळ ज्ञानात आहे त्याच्या ठिकाणी, जो ओतप्रोत त्या ज्ञानाने भरलेला आहे, त्याच्या ठिकाणी येऊन अज्ञान काही त्या निखळ ज्ञानाला बाधा आणू शकेल का? नाही म्हणाले. कारण व्यावहारिक ज्ञान आणि अज्ञानाच्या तोलामध्ये किंवा त्याच्या मापनात तो बसलेला नाही, ते त्याचं प्रमाण नव्हे. म्हणजे आपण शेवटी घेऊ तेव्हा आपण बघूच, पण प्रत्येक वेळी एक लक्षात ठेवलं पाहिजे अमृतानुभवाच्या इथे, की ह्या जगाला पाहणं म्हणजे कायम ह्या जगाचं मापन आहे. आणि मापन जे आहे ते योग्य मापाने आम्ही मापतोय की नाही हा फक्त परमार्थ आहे. दुसरा परमार्थ काही नाही. आमच्या प्रपंचात आता सकाळी आम्हाला उठायचं आहे, व्यवहार आहे, हा प्रपंच आहे, संसार आहे, किंवा सकाळी 4ला उठून जर माझं काम होतं आणि ते योग्य प्रकाराने होतं आणि मला आळस येतो म्हणून मी 7 वाजता उठतो किंवा उठते, तर माझं मापन फक्त व्यवहाराचं चुकलेलं आहे. जी चूक आम्ही व्यवहारामध्ये मॅनेजमेंट म्हणतो, आम्ही त्या मापनाला इथे मॅनेजमेंट म्हटलंय आणि करपलेला वास येतो. हो का? हा, हो का? मला लक्षात नाही आलं. हा, नाही आपल्याकडे. तर ते जे मापन आहे सगळ्या ठिकाणी फक्त मापन आहे. आता मापन नाही कुठे? त्या निखळ ज्ञानाच्या इथे मापन नाहीये, तिथे काही मापलं जात नाही. आणि ते सांगतात ही सगळी जी भाषा आहे ज्ञानाची, मी सांगतो ती भाषा निखळ ज्ञानाची. आणि म्हणून हे ज्ञान अज्ञान हे जे एकमेकांच्या पार्श्वभूमीवर आहेत किंवा एकमेकांवर अवलंबून आहेत, तो आपला विषय नव्हे, हे त्यांना आपल्याला सारखं पटवून द्यायचं की आपल्या अमृतानुभवाचा विषय हा निखळ ज्ञान असल्यामुळे. निखळ ज्ञान म्हणजे काय? परमात्मा म्हणजे परब्रह्म, बस, त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही आपल्याकडे. तर आता ते त्यामध्ये म्हणतात की देवी जेथे या निखळ ज्ञानाचा व्यवहार ओतप्रोत असाचा, त्याच ठिकाणी अज्ञानाचा पूर हे का म्हणावे? तिथे अज्ञान एवढ्या वेगाने येऊन त्याला धक्का देऊ शकेल असं म्हणता येईल का? अग्निकुंडा माझारी, धगधगीत अग्नी प्रकटला भारी, त्यात बसून थंडी खरी, वाजली म्हणणे शोभेल का? अगदी अग्निकुंडामध्ये बसलाय आणि तिथं बसून म्हणतो काय मला थंडी वाजतीये. तर म्हणाले हे कसं विरोधाभासात्मक आहे? जेथ सारा अग्नीचा अग्नी, तेथ शीतता कोठुनी, तैसे निखळ ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान आहे हे म्हणून नाहीये. तर आता पुढे, तया नाव अज्ञान ऐसे तरी ज्ञान हो आवे ते कैसे, एरवी काहीच असे आत्मा काही. म्हणाले ज्याला नाव अज्ञान असं दिलंय त्या ठिकाणी ज्ञान ते ज्ञानात परिणत होईल हे कसं? एरवी काहीच असे आत्म्या ठाई, एरवी आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान आहे का अज्ञान आहे? आत्म्याच्या ठिकाणी या दोन्हीपैकी काही नाही. ज्याला ज्ञान म्हणतो तेही नाही आणि ज्याला अज्ञान म्हणतो तेही नाही. जेव्हा ज्ञान म्हणतो आणि अज्ञान त्याच्या पार्श्वभूमीवर येतं तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं हे प्राकृतिक आहे. हा खेळ सगळा प्रकृतीचा आहे. जोपर्यंत प्राकृतिक आहे तोवर ज्ञान अज्ञान भेद आहे. पण जेव्हा प्राकृतिक नाही
तेव्हा नुसता ज्ञानाचा उल्लेख आला तर ते परमात्म्याचं स्वरूप आहे एवढं लक्षात ठेवायचं. ते निखळ ज्ञान आहे, ते परब्रह्माचं स्वरूप आहे. जो ज्ञानरूप आत्मा स्वयमेव त्यास अज्ञान ऐसे ठेविल्या नाव. जो स्वतः ज्ञानरूप आहे असं जे आत्म्याचं निखळ ज्ञानाचं रूप आहे. आता पुन्हा इथे निखळ शब्द वापरला नाही, पण इथलं ज्ञान म्हणजे अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं ज्ञान आपण समजायचं नाही. आता इथे असं समजायचं या टीकेमध्ये, जो ज्ञानरूप आत्मा स्वयमेव त्यास अज्ञान ऐसे ठेविल्या नाव. मग ज्ञान तरी म्हणावं सांग कोणा. तेच अज्ञानाने युक्त आहे तर मग ज्ञान कोणाला म्हणणार. वास्तविक पाहता इथे स्वल्पविराम केला तर जे काही ते ज्ञानरूप आत्माचं पाही. हे एक वाक्य केलं की आता वास्तविक पाहता काय आहे, जे जे काही आहे ते ज्ञानरूप आत्माच आहे हे बघावं. म्हणजे एका आत्म्या वाचून पुढे स्पष्टीकरण दिलंय. एका आत्म्या वाचून काहीच नाही कोठेही, फक्त एकच आत्मा सर्वदूर भरलेला आहे. म्हणून ज्ञाना कारण नये म्हणता अज्ञान. म्हणून अज्ञानाला ज्ञान म्हणता येत नाही. का? कारण आत्मा हाच स्वरूप पूर्ण ज्ञानाचे. स्वरूप पूर्ण एकत्र नाही घ्यायचं. शब्द जरी स्वरूप पूर्ण असला तरी स्वरूप वेगळा आणि पूर्ण वेगळा, आणि पूर्ण त्या पुढच्या ज्ञानाला जोडायचा. पूर्ण ज्ञानाचे म्हणजे आत्मा हाच स्वरूप पूर्ण ज्ञानाचे. आत्मा हा पूर्ण ज्ञानाचं स्वरूप आहे. काहीच दया न होणे होय ते स्वतः नेणे तरी शून्याची देवांगणे प्रमाणासी. इथे पण खूप छान तर्कवाद केलाय. आता काहीच दया न होणे म्हणजे ज्याला कोणतेच विकार नाहीयेत, त्या आत्म्याला काहीच होत नाही. काही त्याच्यात नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका वगैरे वगैरे. आणि म्हणाले होय ते स्वतः नेणे. बरं, जे काही त्याचं अस्तित्व असेल, स्वरूप असेल, जे काही त्याचं म्हणून काही गुणधर्म असेल असं जर म्हटलं तर होय ते स्वतः नेणे. जे काही त्याचं स्वरूप आहे ते त्याला माहीतच नाहीये. कारण का? त्याला मीपणाचं भान नाहीये. मीपणाचं भान आलं की काय होईल? त्याच्या पातळीवर अहंकार येईलच, म्हणजे त्याला उपाधी येईलच, म्हणजे ती उपाधी पण त्याला नाहीच आहे. तरी शून्याची देवांगणे प्रमाणासी. आता म्हणाले देवांगणे याचा अर्थ असा की देवाच्या दारामध्ये उभे राहून शपथ घेणं. ती कशी? प्रमाणासी. प्रमाण काय दिलं की देवा तुझ्या समोर येतो, शपथपूर्वक तुला सांगतो की मी असं केलं नाही. शून्याची देवांगणे म्हणजे त्यांनी इथे शब्द वापरलाय ना. तरी शून्याची जे फोल आहे त्याच्या शब्द आहेत. फोल काय आहेत त्या शब्दा, किंवा त्या शब्दांचं जे स्वरूप आहे ते फोल आहेत. तरी शून्याची देवांगणे. देवापुढच्या ह्या ज्या शपथा आहेत ह्या शपथा या शून्य निरर्थक आहेत. का? कारण जे मूर्तिमंत सत्य रूप आहे, ज्याच्या ठिकाणी सत्यच वास करतं किंवा सत्य म्हणजेच परमात्मा आहे, त्याला मी प्रमाण द्यावं की मी सत्य आहे, आणि त्याच्या दारात उभं राहून त्याला शपथपूर्वक सांगावं की बाबा रे, मी तुला शपथ घेऊन सांगतो की मी करतोय ते सत्य आहे. तो म्हणतो मी मूर्तिमंत सत्य आहे, तुझ्याकडनं काय मला ऐकायचं? जे सत्य आहे ते मला कळतच आहे, आणि मी सत्यरूपाने सर्वदूर भरून राहिलेलो आहे. त्यामुळे तू सत्य असलास तर तुझ्यात मी नुसता भरलेलो दिसेल. तुझ्यात जर मी नुसता भरलेला नसेल तर तू सत्य बोलतच नाहीयेस. म्हणजे देवाच्या दारात उभा राहून देवाला सत्याचं प्रमाण देणं म्हणजे सत्याला मी सत्य आहे हे सांगणं आहे. असा त्याचा हे कळलं ना आपल्याला. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते. ज्या काहीच होणे नाही म्हणजे विकारित्वादिक ना काही. त्या आत्म्याला मीपणाचेही भान नसे, त्याला मीपणाचं पण भान नाही. एवंच इदम इति अयम आत्मा ऐसे वाणीने ना म्हणवत असे गंधर्व नगरीवत असे प्रमाणाची स्थिती तेथ. एवंच म्हणजे शेवटी अशा प्रकारे तुम्हाला एवढंच सांगतो की इदम इति अयम म्हणजे अयम इति किंवा इति किंवा इदम अयम इति, की हे मी आहे याची त्याला जाणीव नाही. म्हणजे तो असं सांगतो का की हे संबंध ब्रह्मांड म्हणजे मी आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक म्हणजे मी आहे. हे सगळं काही जे विश्वजात संपल्यानंतर हे सगळं जे उरून राहतो ते मी आहे, या मीची जाणीव ते देतच नाही. मी काही आहे याची उपाधीच त्याला नाही आहे. म्हणून ते म्हणतात इदम इति अयम, मी हे आहे असं कशाबद्दलच तो म्हणत नाही, काहीच तो म्हणत नाही.
हे सगळी तत्वज्ञानाची भाषा चालू आहे. आणि म्हणून वाणीने ना म्हणावं तसे, मग ते तो असं त्याच्याकडनं म्हणवलं जातच नाही, म्हणजे म्हटलंच जात नाही असं काही. मग ते कसं आहे, गंधर्व नगरीवत असे प्रमाणाची स्थिती तेथ. गंधर्व नगरी म्हणजे आकाशातले ढग जसे धावत असताना वेगवेगळे आकार निर्माण करतात, त्याला गंधर्व नगरी म्हणतात किंवा गंधर्व सृष्टी म्हणतात. ती जी गंधर्व सृष्टी आहे ती काय क्षणभर तरीच टिकते, ती पुढच्या क्षणी जाते. त्यामुळे त्याला जसं अस्तित्व नाही तसं ईश्वराच्या मुखातून मी हे आहे म्हणणं याला काही अस्तित्व नाही. आणि म्हणून ते म्हणतात, म्हणजे कोणतेही प्रमाण आत्म्या ठाई ओस जाण. आत्मा आहे नाही हुन, मुळीचा आहे वेगळा. आत्मा आहे आणि आत्मा नाही या दोन्ही वचनांच्या पेक्षा आत्मा वेगळा आहे. म्हणजे आत्मा आहे असंही म्हणायचं कारण नाही, आत्मा नाही असंही म्हणायचं कारण नाही. म्हणून उपनिषद म्हणतात किंवा दक्षिणामूर्ती स्तोत्र आपण अनेक वेळा म्हटलं की ब्रह्माचं व्याख्यान काय, मौनम. मौन हेच व्याख्यान आहे ब्रह्माच्या स्वरूपाचं. त्यामुळे दक्षिणामूर्ती सुद्धा म्हणतात की मौन हेच व्याख्यान आहे, दुसरं व्याख्यान काही नाही. आणि असे म्हणण्याजोगे नाचरे कीर अंगे परी नाहीपणासी लागे. आणि हे वाचायचं राहिलं का, हा. एवंच इदम इत्यम आत्मा ऐसे वाणीने ना म्हणवत असे गंधर्व नगरीवत असे प्रमाणाची ती स्थिती, तिथे प्रमाण राहत नाही. म्हणजे कोणतेही प्रमाण आत्म्या ठाई ओस जाण. आत्म्याच्या ठिकाणी कोणतंच प्रमाण टिकत नाही, त्याच्या ठिकाणी प्रमाण राहत नाही. आत्मा आहे नाही होऊन, तर आत्मा आहे आणि आत्मा नाही ही दोन्ही स्थिती नाही. म्हणजे कसं आहे, म्हणून आपल्याकडे आपण पहिल्या दिवशीपासून जे म्हणतोय ते की भक्ती आणि अभक्ती किंवा भक्त आणि अभक्त यांची पंगत एक होते. कारण भक्त म्हणायला हा वेगळा आहे आणि अभक्त म्हणायला तो वेगळा आहे ही स्थिती नाही. भक्त आणि अभक्त याच्या पलीकडे त्या जीवाची आत्मस्थिती. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ते भक्त होते का ते योगी होते, ते ज्ञानी होते का ते कर्मयोगी होते, हे सगळं कवित्व आम्ही करतो. आणि हे कुठे करतो, या प्रकृतीत करतो, इकडे अलीकडे करतो. चर्चा शब्द, त्याच्यातनं तो विद्वान, त्याला समजत नाही ह्याला समजतं, त्याचं म्हणणं खोडून काढा, आपलं म्हणणं सिद्ध करा. हा सगळा अभिनिवेश कुठे आहे, त्या ज्ञान अज्ञानाच्या प्रांतात आहे. पण ते ह्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे ते ज्ञान अज्ञान, भक्ती अभक्ती, कर्म अकर्म, आस्तिक नास्तिक याच्या पलीकडे आहे. आणि ते तसे असल्यामुळे त्यांच्या पुढे येऊन जर एखाद्याने सांगितलं की मी नास्तिक आहे, द्या बरं मला उत्तर की तुम्ही आस्तिक आहात हे सिद्ध करून दाखवा. ते म्हणजे मला काय गरज, तुला सिद्ध करून दाखवायची मला काय गरज. मी ना आस्तिक आहे मी ना नास्तिक आहे, मी या दोन्हीच्या पलीकडे आहे. पण मी काय आहे हे कळण्याची तुझी पात्रता नसल्यामुळे तुझ्या पुढे याच्याविषयी मला बोलण्याची काही आवश्यकताच नाहीये. कशा करता बोलू, कारण बोलण्याचा हा विषयच नाही. गुरोस्तु मौनम व्याख्यानम, की काय सांगणार, त्याच्याबद्दल काही बोलताच येणार नाही. आणि म्हणून परी नाहीपणाही लागे जोडावे की. म्हणाले आत्म्याची अशी स्थिती नाही, आत्म्याची अशी स्थिती आहे असं म्हणण्यासारखं काही नाही. म्हणून तो नाही हे सुद्धा तिथे जोडायची आवश्यकता नाही. आहे म्हणावे आत्म्यास तरी स्वरूप स्थिती ना तयास. नाचरे कीर अंगे, त्याच्या ठिकाणी खरोखरच असं आहे असं म्हणण्यासारखी स्थिती नाही. परी नाहीपणाही लागे जोडावे की, पण तो नाही हे सुद्धा त्याच्या मागे उपाधी रूपाने जोडता येत नाही. असे म्हणावा या जोगे परी नाहीपणाही लागे जोडावे की. त्याला आहे हेही जोडता येत नाही, त्याला नाही हेही जोडता येत, कारण हे दोन्हीही त्याच्यापर्यंत पोचत नाही. म्हणून काही प्रयोजन नाही नाही म्हणण्याचं. आहे म्हणावे आत्म्यास तरी स्वरूप स्थिती नातयास. आहे स्थितीच जेथे ओस तेथ न नाहीचे प्रयोजन. तेथे ना नाहीचे प्रयोजन, तिथे नाहीच आहे. त्याला नाही म्हणण्याचं कारण काय, तो आहे हेच सांगण्याचं प्रयोजन नाही. तो आहे म्हणजे तो इथे का नाहीये प्रयोजन, कारण तो एका ठिकाणी या ठिकाणी मर्यादित आहे का, त्याला मर्यादाच नाहीये. त्याला अमुक एक आहे म्हटलं की त्यात आम्ही सीमित केला, तो कशातच सीमित होत नाही. आणि तो सीमित होत नाही म्हणून तो असा आहे असं म्हणता येत नाही. म्हणून ते म्हणतात की इथे काहीच उरत नाही. ऐशी आहे
नाही विवर्जित. आता ही ऐशी आत्म्याची अशी स्थिती आहे की जी आहे आणि नाही याच्या पलीकडची आहे. आत्मवस्तू आत्मपणे स्थित, आणि ही जी आत्मवस्तू आहे ती आत्मपणाने राहिलेली आहे. म्हणून प्रमाणाची कुंठित गती ठाई आत्म्याच्या. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी कोणतंच प्रमाण पोचत नाही. आत्मवस्तू आत्मपणाने राहिलेली आहे, बस. हे एवढंच त्याचं स्वरूप आहे. आत्मपणाने राहिली आहे याचा अर्थ असा, ती कोणत्याही रूपाने प्रकट नाही. ती ज्ञान रूपाने प्रकट नाही, ती सत्य रूपाने प्रकट नाही, ती अखंड रूपाने प्रकट नाही. ती म्हणते मला अखंड म्हणायचं कशा करता? मी कुठे खंडित आहे आणि अखंडित आहे हा विषय माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. कारण खंड आणि अखंड याच्या पलीकडे आहे मी. आम्ही म्हणतो तो निर्विकार आहे, तो म्हणतो विकार आणि निर्विकार याच्या पलीकडे मी आहे. मला काय तुम्ही आकार उकार मकार लावून ओंकार केलात तरी त्या ओंकाराच्या सुद्धा मी पलीकडे. म्हणून तर 2 उपनिषद आली त्या ओंकारावरती की भूतकाल वर्तमानकाल भविष्यकाल तोच आहे. नंतर प्रकृती परमार्थ, प्रकृती भगवंत तोच आहे. स्थल काल तोच आहे आणि स्थल कालाच्या अतीत पण तोच आहे. प्रकृती भगवंताच्या अतीत पण तोच आहे. आणि म्हणून उपनिषदांचं स्वरूप त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये ओंकार सुद्धा हा जर आकार आहे तर निराकार सुद्धा ओंकारच आहे. आणि हे जे नाव काढलंय ओम असं अक्षर काढलंय त्या प्रतीकाच्या पण तो पलीकडे. म्हणजे तो जो आहे ओंकार तो या कशातच नाहीये. जर ईश्वर आहे, ईश्वराची व्याख्या करताना त्यांनी म्हटलंय की तो प्रतीकात आहे, तो प्रतीकाच्या पलीकडे आहे. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो सगुण आहे, तो साकार आहे. कारण ओम शब्द काढतोय ना, अक्षर बनवतोय ना, एकाक्षरी ब्रह्म असं आम्ही त्याचं वर्णन केलंय. म्हणजे या एकाक्षरामध्ये आम्ही त्याला बांधलाय, पण तो त्या ओंकारात बांधलाय का? उपनिषदकार म्हणतात त्याच्यात तो बांधलेला नाहीये. तो त्या प्रतीकाच्या, नामाच्या, रूपाच्या, कालाच्या, स्थलाच्या सगळ्याच्या अतीत आहे. तर तसं यांना इथे सांगायचंय की जिथं प्रमाणच नाहीये कोणतं, प्रमाणाची गती कुंठित गती ठाई आत्म्याच्या. कोणाचे असणे न विण असे, काही न देखताची दिसे, हे आखी तरी कायसे हरतलेपण. हरतलेपण म्हणजे नाही पण. आता कोणाचे असणे विण असे, कुणीतरी आहे म्हणून हा आहे. आता जसं श्री सूक्तामध्ये म्हटलंय त्या ऋषींनी की हे माते, तुला माते पण कसं आलं? कारण मी भक्त तुझा पुत्र झाला म्हणून तू माता झालीस. तर तुझं माता असणं हे मोठेपण हे माझ्यामुळे आहे. म्हणजे तो भक्त काय म्हणतो की ईश्वराचं ईश्वरपण कुणामुळे आहे? भक्तामुळे आहे. भक्त आहे म्हणून ईश्वर आहे. निरीश्वरवादाच्या संप्रदायामध्ये त्या देवाचा फोटो ठेवला काय किंवा एखादा कुत्र्या मांजराचा फोटो ठेवला काय, त्याच्या दृष्टीने दोन्ही सारखेच आहेत. देवता दोन्ही आहेत किंवा नाहीत त्याच्याशी त्यांचं काहीच म्हणणं नाही. ते सुद्धा त्यांच्या निरीश्वरवादात प्रामाणिक आहे की ईश्वर आणि निरीश्वर याच्या पलीकडे आहेत. तेही म्हणतात की याला आम्ही ईश्वर म्हणतो नाही, आम्ही ईश्वरही म्हणत नाही, ईश्वर नाही पण म्हणत नाही. आमच्या दृष्टीने हा एक आकार आहे, विषय संपला. त्याला ईश्वर म्हणायचं आणि ईश्वर नाही म्हणायचं ही आम्ही काही तकलीफ घेत नाही. आमच्या विचाराचा तो विषयच नाहीये असं तेही म्हणतात. जो पक्का नास्तिक आहे तो म्हणतो हा विषय आमच्या चर्चेचा नाही, आमच्या विचाराचा नाही. इथे त्यांनी म्हटलेलं आहे तसंच की जगात भक्त आहे म्हणून, जगात माणसं आहेत म्हणून, सृष्टी निर्माण झाली आहे म्हणून मला ईश्वर पण मिळालं, ईश्वर पण मिळालं असं. पण ब्रह्म पण त्याच्याशी काही संबंध नाही. ईश्वर भावानी ह्या सृष्टीमध्ये तो नटलेला आहे हे आमच्या समजण्याकरता आम्ही त्याला ईश्वरत्व दिलेलं आहे. हे आमची भाषा आहे. म्हणून ते जे वाचा ऋण आहे त्यातला तो एक हे लक्षात ठेवायची ओवी आपण की वाचेचं जे ऋण आहे ते ऋण फेडताच येत नाही. कारण शब्दाशब्दानी आम्ही किती गोष्ट समजत जातो, पण शब्दांनी समजून तो आकळत नाही. पण शब्दाच्या माध्यमातून त्याच्याकडचा प्रवास होतो. आता त्या शब्दाचं मिथ्यापण इथे सांगून झालंय आपलं वाचा ऋणामध्ये. तर त्या वाचेचं ऋण सांगताना शेवटी त्यांनी सांगितलं आता काय सांगू वाचेबद्दल. आता बोलण्याला वाचेबद्दल काही मांडण्याला माझी मती आता झाली कुंठित. म्हणजे आता ह्याच्या पुढे मी काही बोलू शकत नाही. म्हणून वाचा ऋण मिया फेडिले. कसे? तर सद्गुरूच्या चरणावरती डोकं ठेवून संपलं. म्हणजे मी काय झालो
अनन्य झालो, अहंकार रहित झालो, माझीच वाचा मौनावली. म्हणजे वाचा मौन करूनच वाचेचं ऋण फेडलं. आणि ते कसं फोडलं तर माझी आत्यंतिक अहंकाराची निवृत्ती करून फेडलं. म्हणजे शब्दाने मी कितीही मांडत गेलो तरी सुद्धा पुन्हा शब्द राहतच नाहीत. तसं आहे इथे की कोणाचे असणे न विण, कुणी आहे म्हणून मी आहे. परमेश्वराचा तो आहेच. म्हणून काही न देखताची दिसे, काहीही न पाहता. म्हणजे कशावर अवलंबून नाही, तो पाहणे रूपाने आहेच. तो जो पाहणे रूपाने खाणे रूपाने तो आहे का? खाणे हो आहे. तो काही खात नाही, त्याला काही लागत नाही, तरी तो खाणे रूपाने आहे. तो ऐकणे रूपाने आहे. कारण का? हे आम्हाला तत्वज्ञानात शब्दात का मांडावं लागतं? कारण तो खाणे रूपाने आहे म्हणूनच आम्ही खाऊ शकतो. तो ऐकणे रूपाने आहे म्हणूनच आम्ही ऐकू शकतो. कारण जे शेवटी तोच जर सगळं आहे तर जे त्याच्याकडे आहे तेच आमच्याकडे आहे. त्याच्याकडे जे नाही ते आमच्याकडे कुठून येईल? आमच्याकडे ते येणारच नाहीये. आणि म्हणून आमच्याकडे आलं आहे त्या अर्थी त्याच्याकडे ते आहे असं म्हणताना शब्दाला प्रत्यय नाहीये. जर मला वर्णन असं करायचं तर कर बाबा. आपण ते विनोबांचं सुद्धा एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखे की शब्दाला कधी अर्थाचं ओझं होत नाही. वापरा शब्द, हवे तेवढे वापरा आणि तुम्हाला जे वाटतं ते लिहा, काही बिघडत नाही. ते म्हणाले असं तुम्हाला तो ईश्वर जर तो परब्रह्म आहे, परमात्मा आहे, तो सगळ्या श्रवणाचंही जो श्रवण आहे असं ज्याचं वर्णन केलेलं आहे त्या शब्दात नाही आम्हाला समजून घ्यायचं. आम्हाला त्याला ऐकायला येतं असंच समजून घ्यायचं. तर ते म्हणतात की काहीही ऐकण्याकरता गोष्ट नसताना सुद्धा ज्याच्याकडे ऐकणं आहे. तर ऐकण्याकरता दुसरा कोणीतरी पाहिजे ना, जे ऐकवायचं आहे. संगीत तरी पाहिजे, स्पंद तरी पाहिजेत, आकाशात मेघ तरी पाहिजेत, नाही तर कडाडणारी वीज तरी पाहिजे, नाही तर पानांची सळसळ करायला वृक्ष तरी, काहीतरी तर पाहिजे. तर म्हणाले काहीतरी जेव्हा असेल तेव्हा ते ऐकावं लागेल. तर हा कसा आहे? ऐकण्याकरता दुसरं काही नसताच आणि ऐकण्याची गरज नसतानाच ऐकणं ज्याच्या ठिकाणी आहे असा गुणधर्म त्यांनी त्याच्याकडे दिलेला आहे. म्हणून ते आता खाली काय म्हणतात? कोणाचे असणे न वीण असे, काही न देखताची दिसे, हे अथी तरी कायसे हरतले पण. म्हणाले हे आत्मा नाही म्हणणे कसे शोभते? हे आधी तरी कायसे हरतले पण, म्हणजे नाही पण. मग ते म्हणाले असं म्हणा ना, हे तुम्ही काय शब्दाचे खेळ करता? माऊलींनी नास्तिकाला उत्तर दिलं इथे. माऊली म्हणतात तुम्ही जर आता आस्तिकाला नास्तिकाने विचारलं हे काय खेळ करता आणि का करता आहात तुम्ही? त्याचं कारण एकच आहे की तुम्हाला ईश्वर आहे किंवा परमात्मा आहे किंवा परब्रह्म आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तुम्हाला ती सिद्धी करायची आहे आणि शास्त्रांनी त्या प्रत्येकाला उत्तर तुम्हाला देता येत नाही. म्हणून तुम्ही म्हणता तो परमात्मा विना ऐकले आहे, ऐकण्याची वस्तू नसताना सुद्धा तो ऐकू शकतो आहे, काही बघायला नाहीये तरी सुद्धा तो बघतो आहे. हे कशा करता? हे तुम्ही का म्हणता? म्हणून आखी तरी कायसे हरतले पण. म्हणाले की आता ते प्रश्न विचारतात की आत्मा नाही म्हणणं हे तरी तुम्हाला कसं शोभतं हो? नाही पण म्हणणं हे तरी कसं शोभतं? कोणाच्या असण्या वाचून आत्मा आहे परिपूर्ण, कुणीही नसताना सुद्धा तो परिपूर्ण आहे हा आमचा सिद्धांत आहे. आमचा सिद्धांत काय आहे? त्याकरता काही असावं लागत नाही. म्हणजे जयाचे असणे पण ना अवलंबूनच दुसऱ्यावर आहे. त्याचं अस्तित्व हे दुसऱ्यावर अवलंबून नाही. अगदी व्यवहारातलं उदाहरण त्याच्याबरोबर घ्यायचं तर सावरकरांचं, की माझ्या मागे संघटना उभी राहिली तर मी अमुक एक कार्य करून दाखवीन आणि ते कार्य माझ्याकडून घडेल. ते म्हणतात असं काही नाही, मला एकट्याला कार्य करायचंच आहे, मी करत राहतोच आहे. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय चालूच आहे. म्हणजे तुम्हाला त्याला समजून घेताना ज्याच्यामुळे डोळ्याला दिसतं, श्रोत्रस्य श्रोत्रः, म्हणजे जो कानाचा पण कान आहे हे म्हणताना तुम्हाला बरं वाटलं तर तसं म्हणा. पण कुणाला असं वाटलं छे हो तो कोणत्याही कानाशिवाय कोणत्याही श्रवणाशिवाय त्याचं श्रवण आहे तसं म्हणा. आणि हे दोन्हीही म्हणू नका. तरी त्याच्या अस्तित्वाला काय बाधा आहे? काही बाधा नाही आहे. म्हणून ते म्हणतात तैसे काही न पाहता जो पाहणे रूप सर्वथा ऐसा मूर्तिवंत आत्मा असता नाही म्हणणे शोभे कसे. आता
आपल्याला प्रश्न माऊलीने विचारलाय तो तिथे त्यांनी स्पष्ट केला. तैसे काही न पाहता जो पाहणे रूप सर्वथा, जो पाहणे हे ह्या रूपाशीच एकरूप झालेला आहे, ऐसा मूर्तिमंत आत्मा असता, असं साक्षात त्या आत्म्याचं पूर्ण रूप असताना त्याला नाही कसं म्हणता तुम्ही? म्हणजे याचा अर्थ असा की जे तुला आत्ता बघता येत आहे, किंवा आपण पुष्कळ वेळा बोललो तसंच, की माझ्या तोंडात म्हणजे मी बोलतो, पण मी बोलतो म्हणजे माझ्या तोंडाने मी बोलतो की माझ्या तोंडात जीभ नाही. आता ज्याच्या तोंडात जीभ नाही तो बोलूच शकत नाही. म्हणजे मला जीभ नाही हे वाक्य जो बोलतो आहे तेव्हा त्याच्याकडे जीभ आहेच. म्हणजे जेव्हा हा पाहतो आहे किंवा हा तोंडाने बोलतो आहे की ईश्वर नाही, ह्या बोलण्यातच ईश्वराचं अस्तित्व आहे, की त्याचं असलेपण हे त्याच्यातच आहे. त्याला बोलण्याची जी बुद्धी होती आहे त्याच्यातच आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे आक्षेप आहेत ना की अहो हे लोक वाटेल तसे बोलतात, मग परमेश्वरांनी त्यांचं तोंडच बंद करावं, करून कशाला बंद करायचं? तो काही बोलला तरी त्याची मला आवश्यकता नाही, आणि तो काही नाही बोलला तरी आवश्यकता नाही. त्यांनी ईश्वरवादी असावं किंवा निरीश्वरवादी असावा हा त्याचा प्रश्न. त्यांनी काय असावं हे दोन्हीही मला बाधित होतच नाही. फायदा काय ईश्वराचा आहे का त्याला मानण्यात? फायदा असला तर तो आमचा आहे. आम्ही आस्तिक असण्याने आम्हाला काय लाभ होणार आहे आणि आम्ही नास्तिक असण्याने आमच्यात काय तोटे निर्माण होणार आहे, हा विषय आमचा आहे, त्यांचा नाही. म्हणजे लोकांनी आता अलीकडे परदेशातले निष्कर्ष आहेत अमेरिकेचे, काल एकाने मला त्या निष्कर्षाबद्दल सांगितलं की तिथे आमच्या प्रार्थनांच्या वरती एवढं आत्ता काम चालू आहे की हा जो व्हायलन्स आहे, हा जो क्षोभ आहे आणि ही जी सगळी खून मारामारी दरोडे, ही अस्थिरता, ही जी गुन्हेगारी वृत्ती, याच्यावर त्यांनी असं म्हटलं की त्या देवाचं नाव घेणं, त्या देवाच्या गोष्टी ऐकणं, याच्यामध्ये त्यांना त्यांच्या बुद्धीला एक प्रकारची शांतता मिळते. आज काय, आज आमच्या घरातला मुलगा मी नाही देवावर विश्वास ठेवत हे म्हणणं त्याला फार सोपं आहे. कारण त्यांनी मी नाही देवावर विश्वास ठेवत एवढं एक वाक्य उच्चारलं तरी आस्तिकतेतून जे लाभ आहेत ते सुदैवाने आजपर्यंत आमच्या कुटुंबामध्ये आहे. जेव्हा आमचं कुटुंब भकास होईल त्यावेळी त्या मुलाला कळेल की मी नास्तिक आहे हे म्हणण्यातला तोटा काय आहे. जोपर्यंत तो तोटा त्याच्यापर्यंत प्रत्यक्ष पोचत नाहीये तोपर्यंत तो काहीही म्हणू शकतो, आणि त्यामुळे त्याच्या काहीही म्हणण्याला आपल्याकडे काही म्हणजे प्रत्यवाय नाहीये किंवा त्याला आपल्याकडे काही अडचण नाहीये. अशा अर्थाने भगवंत त्याला काहीतरी कोणी बोलतो आहे म्हणून भगवंतानी त्याला उत्तर दिलंच पाहिजे. भगवंत देईलच असं नाही, पण केव्हा तरी देऊ नाही टाकेल. जेव्हा त्याला देणं आवश्यक आहे असं वाटेल तेव्हा तो ते उत्तर देईल. आता आपल्याला विषय पुष्कळ लांबेल म्हणून, पण एक गोष्ट, आता ज्ञानेश्वर महाराज कशाला प्रत्येक गोष्टीवरती उत्तर देतात? नाही उत्तर देत. पण मग ज्ञानेश्वरांच्या समाधीवर, जे परवाच मांडलेला विषय आहे मी, की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी काय खरी समाधी आहे का? बरं समाधी आहे तर आम्हाला ती उघडून बघू द्या. उघडून आम्ही त्याचा फोटोग्राफ घेतो. हो, म्हणजे मग तिथे हाडं आहेत का तिथे ते अजून बसलेलेच आहेत? म्हणजे त्यांचं काय सामर्थ्य आहे, त्यांच्या देहाची काय स्थिती आहे ते आम्हाला बघू द्या. पुष्कळ गदारोळ झाला, 4-5 वर्ष गदारोळ झाला. एवढा गदारोळ, प्रत्येक वेळी ते काहीतरी निर्माण होतं, मधनं विषय येतो, पुन्हा तो विषय बंद होतो. तर जेव्हा तो विषय आला, माऊलींनी काय उत्तर दिलं का? नाही दिलं. त्याच वेळी तुम्ही बोलला तरी मी उत्तर दिलं पाहिजे याची त्यांना काही आवश्यकता नाहीये. पण तिथे काय अस्तित्व याचं उत्तर म्हणून नाही. पण जर ईश्वराला वाटत असेल की याचा काहीतरी चुणूक, याचा काहीतरी प्रत्यय लोकांना आला पाहिजे, म्हणून आपण अनेक वेळा ते उदाहरण बोललोय की तो शास्त्रज्ञ वरती चंद्रावरती निरीक्षण घेण्याकरता गेला आणि त्या निरीक्षण परीक्षणामध्ये त्याला जे अक्षांश रेखांश होते त्याच्यावरती त्यांनी जेव्हा फोकस केलं तेव्हा तो म्हणाला मला पृथ्वी तलावरून तिथून प्रकाश वर येताना दिसतो आहे. तर ह्या अक्षांश रेखांशमध्ये पृथ्वीवरचा कोणता भाग येतो? तर तो भाग कोणता आहे हे सांगितल्यावर तो भाग आळंदी आहे हे कळलं. कुठे उत्तर दिलं माऊलींनी? हा काय म्हणतो मी फोटो काढू का नको काढून का, समाधीची म्हणजे जो दगड आहे ती शिळा मी बाजूला करू का नको करू, या एवढ्या तू मीला ते उत्तर नाही देणार. हाथी चले अपनी चाल.
सत्पुरुष आहेत ते, त्यांनी एकच सोनार की एक लोहार की, एकच फक्त जमाल गोटा मारला, संपली. त्यांनी त्याचा सांगण्याचा हेतू असा आहे इथे, की इथे परमात्मा हा नास्तिक आहे म्हणून लगेच त्याला धडा शिकवून, हा आस्तिक आहे म्हणून लगेच त्याला धडा शिकव, हा व्यवहारातला आतताई विचार हा परमात्म्याशी पोचत नाही, पोचण्याचं कारणही नाही, कारण त्याला त्याची काहीच आवश्यकता नाहीये. आणि म्हणून ते पुढे म्हणतात मिथ्यावादाची कुटी आली. आज आपण थोडं उशिरा सुरू केलं म्हणून अजून एक 5 मिनिटं घेऊया. मिथ्यावादाची कुटी आली, ते निवांतची साहिली, विशेषाही दिधली पाठी जेणे, म्हणजे विनमुख झाला. पाठी दिधली, पाठी म्हणजे पाठ दिली, म्हणजे त्याच्यापासून फिरला, त्यांनी तोंड फिरवलं आणि पाठ दाखवली, अशा अर्थाने पाठ दिधली. आत्म्यासी नाहीपणा. आता इथे काय आला आरोप, मिथ्यावादाची कुटी आली. कुटी म्हणजे आरोप आला. काय आला की आत्मा मिथ्या आहे, म्हणजे आत्मा नाहीच आहे. त्यांनी परामर्श घेतलाय बरं का नास्तिकांचा इथे, की आत्मा नावाची गोष्टच नाही आहे या जगामध्ये. उगीच तुम्ही आपलं एक आत्मतत्व म्हणून काहीतरी आमच्यावर माथी मारलंय. तर ते निवांताची साहिली, ते काही त्याच्यावरती उत्तर द्यायचं त्याला काही कारण नाही आहे. विशेषाही दिधली पाठी जेणे, आणि म्हणाले काही जरी बोललं तरी त्याला त्यांनी पाठ दिली, की त्याच्याकडे तो विन्मुख झाला त्याच्यापासून. आत्म्यासी नाहीपणाचा जरी आळा आला साचा, तरी त्याच्या निवांततेचा ठाव न मोडे. तो लगेच काही प्रक्षुब्ध होत नाही. सागरामधला वडवा नल फार प्रदीप्त झाला किंवा त्याच्या ठिकाणी काही बदल झाले की लगेच सागरामध्ये जी खळबळ सुरू होते, तशी देव नावाच्या शांत स्थितीला कधी खळबळ होत नाही, काही कारण नाही. जसं आपले नाथ महाराज आहेत म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हणत असत. की वा सच्चिदानंदादी विशेष भावे करून, इथे त्यांनी असं म्हटलंय तसं की विशेषाही जेणे, कुणी विशेषत्वाने त्याचा उल्लेख केला म्हणून तिथेही काही भगवंत अगदी आपल्या नेहमीच्या भाषेत बोलायचं तर तोही काही अगदी एकदम मनाने फार प्रदीप्त किंवा मनाने फार एकदम उच्छृंखल किंवा मनाने फार आपल्या जे भरत येणं म्हणतो तसं त्याला काही भरता येत नाही, मनात काही आवेग येत नाही किंवा मनामध्ये लगेच त्याच्यामुळे प्रसन्नता निर्माण होऊन अंतःकरणावरती आनंदाच्या लहरी उत्पन्न होत नाही, त्याला काहीच होत नाही. विशेषत्वाने कोण बोलतो? आम्ही बोलतो. आम्ही काय बोलतो? तो सच्चित आनंद आहे. मग त्याला सच्चिदानंद म्हटल्याबरोबर परमात्म्याला खूप बरं वाटलं का? नाही म्हणाले. आणि परमात्मा मिथ्या आहे असं म्हणणाऱ्यांनी मिथ्या म्हटलं, ईश्वर नाहीच आहे, तर त्याला दुःख झालं का? काही नाही. त्याची पाठ दोघांकडेही आहे. तू सच्चिदानंद म्हणत राहिला तरी त्या शब्दाचं काय मला प्रमाण? तुझ्यातलं आत्मतत्व कुठं माझ्यापर्यंत पोचायला निघालंय तेवढं दाखव. ती परीक्षा त्याचीच आहे, परीक्षा शब्दांची नाहीच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की वा सच्चिदानंदादी विशेष भावे करून कोणी आत्म्याचे केल्या प्रतिपादन, तरीही त्याचे निवांतपण न ढळे कदा. म्हणजे आत्मा नाही म्हणो कुणी वा प्रतिपादो विशेष भावाने, नाही म्हटलं तरी विशेष प्रतिपादन केलं तरी, परी त्या दोघी स्थिती लागुनी तो न जाणे. त्याला पडण्याचं कारणच नाहीये. तो मी आहे आणि मला काही या उपाधी दिल्या आहेत, याच्यात तो माझ्या मीपणाची जाणीव ठेवत नाही. म्हणून मला कोणी आहे म्हटलं आणि नाही म्हटलं तरी त्याला दुःख नाही. आणि कारण दुःख ही स्थिती त्याच्याकडे नाहीच आहे आणि सुख ही स्थिती पण नाही आहे. म्हणजे आत्मा नाही म्हणो कुणी वा प्रतिपादो विशेष भावानी, परी त्या दोघो स्थिती लागुनी तो न जाणे. आत्मा तो निर्विकार, कशातही ना लिप्त साचार, आहे नाही हा व्यवहार, आत्म्या ठाई ओस असे. आत्म्याच्या ठिकाणी हे काहीही पोचत नाही. जो निमाली ही नीद देखे, तो एवढी या काय कौतुके, परी तृष्याची या न ठके सोयीच जो. आता म्हणाले जो निमाली ही नीद देखे. निमाली ही नीद, निमाली म्हणजे शांत झाली, संपली, नाहीशी झाली. नाहीशी झालेली झोप जो पाहतो, नाहीशी झालेली झोप याचा अर्थ काय? लय. आम्हाला झोप येते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही जागे होतो. जेव्हा झोप आली आणि आता ती पुन्हा संपलीच नाही म्हणजे लय झाला, संपलं. ज्याला जो निमालीही नीद देखे, जो सगळ्या सृष्टीचा लय झालेला सुद्धा पाहायला तिथे आहे, हजर आहे, सगळ्या सृष्टीचा लय पाहतो, तो एवढिया काय चुके. तो एवढिया म्हणजे एवढिया, तो केवढा आहे आपण म्हणतो, तो काय साधा आहे का? अशा अर्थाने ते होतात. तो एवढिया, तो असा सर्वज्ञ आहे, तो काय चुके म्हणजे तो काय नाही असा ठरेल का? काय चुके, तो काय असणार नाही असं होईल.
परिदृश्याची या न ठके. परंतु तो कधीही हे जे जगत आहे दृश्य, या दृश्य म्हणजे जगत, जगताची या न ठके, पण तो कधीच जगाच्या स्थितीला येत नाही. म्हणजे आपण जसं व्यवहारात म्हणतो किंवा आपण एक गोष्ट केली तर दुसऱ्याला आवडेल, त्याला आवडते म्हणून जे योग्य नाही ते आपण कधीही करायचं नाही. आपण नेहमीच आपल्या तत्वानी चालायचं. मग दुसऱ्याला पटलं तरी ठीक आहे, नाही पटलं तरी ठीक आहे. ही आपल्या व्यवहाराची भाषा. त्या भाषेत ते म्हणतात की कुणी हा नाही, हा मिथ्या आहे असा आरोप करतो, कुणी विशेष रूपाने त्याचं कौतुक करतो आणि म्हणाले ज्याचं सामर्थ्यच एवढं आहे की सगळे ब्रह्मांड एका क्षणी लयाला गेली अशी कल्पना केली तरी जो स्वतः उरलेलाच आहे, त्याला असा हे सगळे संपले तरी जो शिल्लक आहे त्याला ह्या जगामध्ये बांधून घेण्याचं काय अडलं आहे. म्हणजे मुद्दा काय की हे जग ज्या अज्ञानातून निर्माण झालेलं आहे त्या अज्ञानात शिरायची त्याला गरज काय. तो त्यात काही पडत नाही, त्याला त्याची आवश्यकता नाही. आता आता पुढे वाचून टाकू आणि थांबू आपण. जो साक्षी सर्व लयाते तो सर्वज्ञ या दृश्याचे आणि असमर्थ काय पाहण्याते विबुध हो. जो सगळ्या लयाला साक्षी आहे, तो सर्वज्ञ या दृश्याते, सर्वज्ञपणाने हे दृश्य पाहतो आहे. जो आपल्याला पडणारा नेहमीचा प्रॉब्लेम आहे की त्याला जर ह्या क्षणी माझ्या अंतःकरणातलं कळतं आहे तर त्याला ह्याच क्षणी जगातल्या प्रत्येकाचं कसं कळतं. कारण ही आपल्याला अनाकलनीय गोष्ट आहे की इथं अडचणीत 5-25 लोक आहेत, तिथं काही 10-15 लोक आहेत, तिथं काही लाखो लोक आहेत, तिथे आणखीन काही हजारो लोक आहेत. ह्या सगळ्याचं ज्ञान एका वेळी ज्याच्या ठिकाणी आहे आणि त्या एका वेळी त्याला त्या भावाला तो उत्तर देतोय. आपण एखाद्या ठिकाणी आरतीला गेलो, आपलं मन ते सगळं तिथलं शोभा बघून अगदी हरखलं आणि आपण त्याच्याशी एकरूप झालो की ती जी चांगली आपल्या मनामध्ये निर्माण झालेली सात्विक वृत्ती आहे त्याला सुद्धा लगेच तो उत्तर देतो. आपल्या मनात आनंद निर्माण करून देतो, प्रसन्नता देतो, मनातले वाईट विचार दूर करतो, मनाला आलेली मरगळ मळब दूर करून टाकतो. आता एवढासा जीव, एवढासा प्रसंग, एवढीशी वृत्ती, त्याला सुद्धा तो म्हणजे ज्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो ना, रिस्पॉन्ड करणं, तो इतका आम्हाला प्रतिसाद देत राहत. आणि प्रत्येकाला असा या जगताला तो सर्वज्ञ आहे, या जगताला तो सर्वज्ञपणे जाणतो. म्हणून ते इथे सांगतात की हा कसा आहे तर अन्य कुठे गेलं बरं, असमर्थ तरी दृश्य वस्तूचे जो साक्षी सर्व लयाते तो सर्वज्ञ या दृश्यात, या दृश्याला तो सर्वज्ञपणे पाहतो. असमर्थ काय पाहण्यात ते विभुद हो. तर म्हणाले त्याला पाहणं किंवा तो जगाला पाहणं यात काय असामर्थ्य आहे. म्हणजे तो आपल्याला पाहू शकतो ह्याची काय त्याला असमर्थता आहे आणि त्याला आपलं पाहण्याची काही आवश्यकता आहे. म्हणजे तो आपलं अस्तित्व सोडून आत्मलोप करून सर्वदूर भरून राहतो, त्यात काय आश्चर्य आहे. म्हणजे मुद्दा लक्षात आला ना आपल्या की जर एका वेळी ह्या विश्वाला तो जर जाणू शकतो तर त्याच वेळी ह्या विश्वाला न जाणण्याची किंवा अलिप्त असणारी दृश्यापासूनची स्थिती त्याची असू नाही का शकत. तो समर्थ आहे, तो या दृश्यापासून अलिप्त राहायला पण समर्थ आहे आणि अलिप्त असताना सुद्धा ह्या दृश्याला पूर्ण जाणणंही त्याला शक्य आहे. आणि म्हणून त्यांनी पुढे काय सांगितलं, परी तात्विक विचारे पाहिल्या पाही दृश्य म्हणून वस्तूच नाही. आता पुन्हा आपल्या मूळ स्वभावात येतात ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभवाच्या भावात. ते म्हणाले अहो पण तात्विक आपण चाललोय तात्विक विचार करत, जग नावाची काही वस्तू आहे का. आमच्या दृष्टीने जग नावाची वस्तूच नाही. त्या दृश्याची शिव ही आत्मा न पाही. तो जो मूळ परमात्मा आहे तो काय आमच्या ब्रह्मांडाची शिव तरी ओलांडतो. आपण म्हणतो ना गावाची शिव म्हणजे गावाची मर्यादा किंवा गावाचं प्रवेशद्वार, या दृश्याच्या प्रवेशद्वाराशी तरी तो येतो का. त्याला काय आवश्यकता आहे. म्हणजे पुण्याचं नियोजन उत्तम आहे हे रोज टेलिस्कोप लावून काय पंतप्रधानाला पाहावं लागत नाही की नाही एकदा मला दाखवा टेलिस्कोपवर की सगळ्या पुण्याची काय स्थिती आहे, किंवा मला टीव्हीवरती एखादी सीडी दाखवा किंवा आत्ता ह्या क्षणी पुण्याची लाईव्ह मला स्थिती काय आहे ती दाखवा. काही गरज नाही. तो म्हणतो सगळे नियुक्त आहेत, मला काय करायचंय पुण्यात काय झालं.
महाराष्ट्रात एवढे जिल्हे आणि त्या जिल्ह्यांना एका क्षणी मी तुम्हाला काय पाहायची गरज आहे? त्याची असमर्थता आहे आणि इथे सामर्थ्य असून त्याला येण्याची आवश्यकता नाही आहे. आता म्हणून त्यांनी सांगितलं, आता म्हणून अन्य दृश्य ना आत्म्यास तैसा आत्म्याही ना दृश्य अन्यास. ते म्हणाले जसं अन्य दृश्य ना आत्म्यास, कोणतंही दृश्य त्याला वेगळं नाहीये. अन्य दृश्य ना आत्म्यास, अन्य म्हणजे वेगळं, दृश्य म्हणजे दृश्य, ना म्हणजे नाही, आत्म्याला वेगळं दृश्य नाही, कारण सगळं काही आत्माच आहे. म्हणून तैसा आत्मा ही ना दृश्य अन्यास, तसाच आत्मा सुद्धा कुणालाही दृश्य नाही, म्हणजे तो कुणालाही पाहता येत नाही. जसं आत्म्याला कोणतंही दृश्य नाही कारण आत्माच सगळीकडे भरला आहे म्हणून, तसंच दुसऱ्या कोणालाही हे आत्मा नावाचं प्रकरण आहे ते मी पाहिलं आहे असं म्हणायला आत्मा नावाचं दृश्य नाही. का नाही? कारण दृश्य शब्द आला की काय काय येतं? द्रष्टा आणि दर्शन. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जर दर्शन आलं, जर दिसणं आलं, तर आत्म्याला त्रिपुटी आली. त्रिपुटीमध्ये आत्मा आहे का? नाहीये. म्हणून आत्मा हे कोणाचं दृश्यच नाहीये. तत्वतः चाललंय. तैसा आत्मा ही ना दृश्य अन्यास, का की व्यवहारी ज्या म्हणणे दृश्य त्याचे अधिष्ठान आत्मा असेल. व्यवहारात ज्याला कोणाला दिसतं, आमच्या डोळ्याला, म्हणून म्हणाला ना श्रोत्रस्य श्रोत्रा मनस्य मनः, की जो कानाचा कान आहे, कारण जो कान नावाचा काही ऐकतो त्याचा अधिष्ठानच आत्मा आहे. त्यामुळे आता त्या आत्म्याला कानाने काय ऐकायचंय किंवा आत्म्याला कान आहे का काय म्हणायचंय, असा त्याचा भाव आहे. आत्मा आहे अधिष्ठान, म्हणून त्या दृश्या लागून आत्म्याचे न दर्शन. ज्या अधिष्ठानावर तो उभा आहे त्या अधिष्ठानाला तो कसा पाहू शकेल? नाही पाहू शकणार. म्हणाले कार्य कारणा न पाही. त्याकरता त्यांनी सिद्धांत सांगितला की कार्याला कारण पाहता येत नाही. म्हणजे एखादा मुलगा जर सांगायला लागला की आई तू तेव्हा लहानपणी 4 वर्षाची होतीस तेव्हा आपण दोघं जण खेळत होतो की नाही, असं जर त्यांनी म्हटलं तर आपण म्हणून याला काही कळत नाही, एक तर अगदी निष्पाप लहान बालक आहे आणि नाही तर परिणाम झालाय, काहीतरी भ्रमलाय. कारण जे त्याचं कारण आहे, जी त्याची माता आहे, जिच्या गर्भातून तो जन्माला आलेला आहे, त्या मातेच्या बरोबर मी खेळतो, हे कार्य कारणाला पाहू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्या ईश्वराला कुणीच पाहू शकत नाही. इथेच थांबूया.